तरी पाणी खूप खळखळले, त्यामध्ये आता तांदळाचे पीठ आणि त्याप्रमाणेच मीठ पण घालते। पाण्यातले पीठ पण चांगल्या पद्धतीने मिक्स करावं लागतं। त्यानंतर आधण आलेल्या पाण्यामध्ये फेटावे लागतं, कारण पीठ टाकत असताना त्यामध्ये गाठी होण्याची शक्यता असते, ते पण लक्षपूर्वक करावे लागते। ते भिंतीवरती खूप मुंगे असतात। पहिलं सगळीकडे साईडला मुंग्याचा खडू ओढून घेते, कारण पापड्याला मुंगे लागण्याची शक्यता असते, म्हणून आधी खडू ओढते, त्यानंतर सगळी सफाई करून घेते। तांदळाच्या पिठामध्ये अशा पद्धतीने मिक्स केल्याने पापड्या ह्या पांढऱ्या शुभ्र आणि तोंडात टाकताच विरघळतात, चवीला पण खूप भारी लागतात। तुम्हाला जर ही रेसिपी व्यवस्थित हवी असेल तर तुम्ही माझ्या दुसऱ्या चॅनलवरती पाहू शकता। माझं दुसरं चॅनल आहे राजश्री रेसिपी या नावाने, ते तुम्ही पाहू शकता। त्या चॅनलवरती रेसिपीसाठी किती प्रमाण आणि कशा पद्धतीने बनवली ते तुम्ही पाहू शकता। स्वच्छ धुतलेले मेन कापड घेऊन त्यावरती छोटे छोटे साईजच्या पापड्या घालून घ्यायच्या, म्हणजे जागेचे ॲडजस्टपणा होऊ शकतो। जरी छोटी गॅलरी असली तरी त्यामध्ये 100 ते 200 पापड्या आरामशीर होतात। सकाळचे आता 7 ते 7:30 झाल्या घालून सगळ्या पापड्या। थोड्या वेळाने खूप कडक ऊन पडायला चालू होतं, दिवसभरामध्ये वाळून जातील पापड्या।